रसरशीत असे हे गुलाबजाम तयार झाले आहेत. हाय गाईज, मी योगिता आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे आज आपण खव्याचे गुलाबजाम तयार केले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलर पण इतका सुरेख आला आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. तर चला बनवूया खव्याचे गुलाबजाम. तर यासाठी इथे मी 1/2 किलो इतका खवा घेतला आहे आणि ह्या खव्याला आपल्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे. आणि नंतर यात आपल्याला मी इथे 2 चमचे इतका बारीक रवा टाकलेला आहे आणि 2 मोठे चमचे इतका मैदा टाकला आहे. तर हा खवा जो आहे तो घट्ट असल्यामुळे इथे मैदा हा कमी प्रमाणात वापरण्यात आला आहे. जर खवा हा असा पातळसर असेल तर आपल्याला मैदा इथे जास्त लागेल, पण याला 2 मोठे चमचे इतकं परफेक्ट झालेलं आहे. आणि त्यात मी अर्धा चमचा इतका बेकिंग पावडर टाकला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचे असा हा भाकरीप्रमाणे मळून घ्यायचं आहे. यामुळे हा सॉफ्ट होतो. तर बघा गाईज, आपण आता छान मळून घेतल्यामुळे हा सॉफ्ट झालेला आहे. आणि यानंतर आपण पाक तयार करायला घेऊया. त्यात मी 1 वाटी इतकं साखर घेतली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर टाकले. आणि आता आपल्याला हे पाक तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे आपला खवा पण सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याचे गुलाबजाम तयार करायला घेऊ. तर आपलं जशा आकाराचे आपल्याला करायचं आहे तसा आकार आपण द्यायचा आहे. इथे मी गोल आकाराचे तयार करत आहे आणि मध्ये 1 किंवा 2 असे मिश्री टाकणार आहे. या प्रकारे आपण आता हे सर्व गुलाबजाम तयार करून घेऊया. आणि यानंतर गुलाबजाम बनवताना आपल्या वरती असे क्रॅक्स आले नाही पाहिजे. एकदम सॉफ्ट असा गुलाबजाम तयार करायचे आहेत. आणि आता इथे आपला पाक पण तयार झालेला आहे. पाक 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला नको, फक्त चिपचिपा असं त्याचं टेक्स्चर पाहिजे. आणि आता इथे सगळं गुलाबजाम मी तयार करून घेतलं आहे आणि पाक पण आपला झालेला आहे, तो काढून घेतलेला आहे. आणि आता आपण हे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर एक एक करून आपण टाकून द्यायचे आहेत आणि थोडेसे हलवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर असे गुलाबी रंग आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आणि नंतर हे गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकून द्यायचे. आणि पाकामध्ये आपल्याला हे 5 ते 10 मिनटं असे मुरत ठेवायचे. आणि त्यानंतर आपले गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहे. तर बघा, इतके छान झालेले आहेत हे. आणि हे गुलाबजाम खव्यावर पण अवलंबून असतात. खवा जर चांगला असेल तर आपले गुलाबजाम पण खूप चांगले होतात. आणि इथे खूप सुंदर आणि कलर पण छान आलेला आहे.